हा आकडा वाढणार हे खरं तर डोळे झाकून सांगताही येत आहे। प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचं नेतृत्व तेजस्विनी सातपुते करतायत आणि आजही एसआयटीकडनं 5हून अधिक तास खरातची चौकशी सुरू आहे। अजूनही किंवा आता 8 तासांच्या वरती व्हायला आले। पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी अशोक खरातशी संबंधित कार्यालयांची तपासणी करायला सुरुवात केली आणि या तपासणी दरम्यान पीडित महिलाही पोलिसांच्या सोबत होत्या। महिलांच्या जबाबानुसार तपासात एकही पुरावा सुटू नये यामागचा हा हेतू होता। खरात महिलांना कसा जाळ्यात अडकवत होता याबाबतही पथकाकडनं सखोल तपास केला जातोय। हा भोंदूबाबा कसा फसवत होता महिलांना, ऐकूयात आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीमधनं। पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता। यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग, या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदूबाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। हे भोंदूबाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळत आहे। वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदूबाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदूबाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटेरसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर अशी कथा आहे या भोंदूबाबाची। आता शक्ती पुढे आल्यानंतर अनेक पीडित महिला पुढे येत आहेत। विशेष पथकानंही पीडित महिलांना पुढे येण्याचं आणि तक्रार करण्याचं आवाहन केलेलं आहे। खरातला कडक शिक्षा होण्यासाठी एबीपी माझाही अशा पीडित महिलांना पुढे येण्याचं आवाहन करत आहे। या महिलांसाठी पोलिसांनी मदत क्रमांक जारी केलाय, तो आम्ही आता आमच्या स्क्रीनवरती दाखवणार आहोत। जर तुम्ही या भोंदूबाबाच्या नादी लागून शोषित झालेला असाल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही घटनेमध्ये जर तुम्ही अडकलेला असाल तरी सुद्धा या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि खास करून या विकृत कॅप्टनच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी या नंबरचा जरूर वापर करा आणि जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार करणं या क्षणाला गरजेचं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करते की या नराधमाला शिक्षा करण्यासाठी पीडित महिलांनी हिंमत करावी आणि पुढे यावं। आता या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळामध्ये सुद्धा उमटलेले दिसले। खरं तर या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव आल्यानंतर आणि त्यापाठोपाठ सत्ताधारी नेत्यांचे फोटो अशोक खरात सोबत दिसल्यानंतर विरोधकांच्या हातामध्ये सरकारवरती निशाणा साधण्यासाठी ऐकतं कोलतच होतं। हा राजकारणाचा विषय नाहीये असं म्हणत या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतःच यावर सखोल निवेदन करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं। मुख्यमंत्री काय म्हणाले आपण ऐकूयात। या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे। याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे। यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर याला तयार नव्हत्या। त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे। उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। पण मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन येण्यापूर्वी काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, ठाकरे सेनेचे भास्कर जाधव या मुद्द्यावरनं सभागृहात आक्रमक दिसले। या प्रकरणामध्ये चर्चा व्हायला हवी अशी मागणी नाना पटोले यांनी केली, तर यात अधिकाऱ्यांचीही नावं सहभागी आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। चाकणकरांचा राजीनामा घेतला, पण त्या नेत्यांचं काय ज्यांचे फोटो खरात यांच्या सोबत होते असा प्रश्न विचारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं। आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं। आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं।
आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही? या भोंदूबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज, आदिवासीच चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज, याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्याबरोबर खरं तर या सर्व जे जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. आणि ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवरती निशाणा साधला. पण हा निशाणा साधताना रुपाली चाकणकरांचा उल्लेख सॉफ्ट टार्गेट असा करत त्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलाय. पाहुयात संजय राऊत यांनी काय आरोप केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. ते जे कोणी खरात बाबा आहेत त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहेत किंवा भूमिका आहेत या, की तुमच्या मंत्रिमंडळातले जे भगतगण आहेत त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर दुसऱ्या प्रश्नावरचा कौल पाहूयात. पाहत रहा ABP.